दादा, आपल्या न्यायालयांची रचना मला खूप गुंतागुंतीची वाटते. तू मला भारतीय न्याय प्रणाली कशी कार्य करते आणि ती अशा प्रकारे का रचलेली आहे समजावून सांगशील का? नक्कीच रोहन. भारतीय न्यायव्यवस्था प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यासाठी रचलेली आहे. ती न्याय, समानता आणि निष्पक्षता सुनिश्चित करते. चल, तिची रचना आणि कार्य समजून घेऊया. न्यायप्रणाली म्हणजे काय? तर न्यायप्रणाली म्हणजे कायद्याचे अर्थ लावणारी आणि अंमलबजावणी करणारी देशातील न्यायालयांची जाळी, जी वाद सोडवते आणि न्यायाची अंमलबजावणी करते. तिची मुख्य वैशिष्ट्ये काय आहेत? स्वतंत्र न्यायपालिका, कार्यकारी किंवा विधिमंडळाच्या हस्तक्षेपाशिवाय कार्य करते. एकसंध प्रणाली, भारतभर एकच न्यायप्रणाली लागू असते, अमेरिकेसारख्या दुहेरी प्रणालींच्या विपरीत. भारतीय न्यायपालिकेची रचना, सर्वोच्च न्यायालय, आणि याचं स्थान आहे नवी दिल्ली. हे देशातील सर्वोच्च न्यायालय आहे. आणि याचं कार्य काय आहे? तर खालच्या न्यायालयांच्या अपिलांची सुनावणी करते, राज्ये आणि केंद्र सरकार यांच्यातील वाद हाताळते, राज्यघटनेची व्याख्या करते, मूलभूत हक्कांचे संरक्षण करते. उच्च न्यायालय, प्रत्येक राज्याचे स्वतःचे उच्च न्यायालय आहे. काही राज्ये एकच न्यायालय सामायिक करतात. आणि यांची भूमिका काय आहे? तर राज्य पातळीवरील सर्वोच्च न्यायालय. आणि याचे कार्य काय आहे? तर अधीनस्थ न्यायालयांचे देखरेख करणे, नागरी आणि फौजदारी अपिलांची सुनावणी करणे. जिल्हा आणि अधीनस्थ न्यायालय यांची भूमिका काय आहे? तर जिल्हा आणि स्थानिक पातळीवरील खटले हाताळणे. आणि यांचे कार्य काय आहे? तर जिल्हा न्यायालये मोठे नागरी आणि फौजदारी खटले हाताळतात. अधीनस्थ न्यायालये मालमत्ता वाद, चोरी यांच्यासारखे खोटे खटले हाताळतात. न्यायपालिकेची कार्ये, विशिष्ट प्रकरणांमध्ये कायद्याचा अर्थ समजावते आणि त्याची अंमलबजावणी करते. वाद सोडवणे, व्यक्ती, संस्था आणि सरकार यांच्यातील वाद सोडवते. मूलभूत हक्कांचे संरक्षण, नागरिकांचे हक्क सुनिश्चित करते आणि ते उल्लंघित झाल्यास न्यायालयाचा आधार घेण्याची परवानगी देते. न्यायालयीन पुनरावलोकन, विधिमंडळाने मंजूर केलेले कायदे राज्यघटनेशी सुसंगत आहेत की नाही हे पाहते. शिक्षा आणि पुनर्वसन, गुन्हेगारांना शिक्षा ठरवते आणि त्यांचे पुनर्वसन प्रोत्साहित करते. भारतीय न्यायपालिकेचे विशेष वैशिष्ट्ये, सार्वजनिक हित याचिका PIL, नागरिकांना सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर न्यायालयात जाण्याची परवानगी देते. न्यायिक सक्रियता, न्यायाधीश समाजातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सक्रिय भूमिका घेतात. न्यायप्राप्तीचा अधिकार, कायदेशीर सहाय्य सेवांमुळे न्याय परवडणारा आणि सुलभ होतो. राज्यघटनेचे पालन, राज्यघटनेच्या चौकटीत काटेकोरपणे कार्य करते. नागरिकांच्या भूमिकेतून न्यायपालिकेला बळकटी देणे. कायद्याचा सन्मान करा, कायद्याचे पालन करा आणि न्यायालयाचे आदेश पाळा. गैरवापर टाळा, निरर्थक खटले दाखल करणे टाळा. जागृती पसरवा, इतरांना कायदेशीर हक्क आणि जबाबदाऱ्या समजून सांगा. पारदर्शकतेची मागणी करा, वेळेवर आणि निष्पक्ष निर्णयासाठी वकिली करा. धन्यवाद दादा. आता मला भारतीय न्याय प्रणाली कशी कार्य करते आणि ती कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कशी महत्वाची आहे हे समजलंय. छान आहे रोहन. लक्षात ठेव, न्यायपालिका लोकशाहीचा एक स्तंभ आहे, जो सर्वांसाठी न्याय आणि समानता सुनिश्चित करतो. मी माझ्या मित्रांनाही न्याय प्रणालीबद्दल समजावून सांगणार. येस.